नमस्कार मित्रांनो, गोल्डन लॉफ्टचे रेसर जोडे याच्यावर आज एक व्हिडिओ घेतोय। म्हणजे बऱ्यापैकी जोडे अजून लावायचे शिल्लक आहे, त्यांना उन्हाळ्यात पण ब्रीडिंग करायचं नियोजन आहे। 700-800 किलोमीटरला आलेले पक्षी स्टॉकला आहेत, जागा नसल्यामुळे ब्रीडिंगला घ्यायचे राहिलेत। हे जे म्हणजे एक आज 7-8 जोडे जे लावलेले आहेत त्यांच्यावर व्हिडिओ घेतोय खास फक्त। हा पहिला जोडे, हा किशोरभाऊ गुळवेंचा नर लाल खायऱ्या, म्हणजे ह्याच्यामध्ये एवरील लाईन आहे ग्रिझलची आणि लाल बाबऱ्याच्या पोटी, लाल बाबरा विनर लाईनचा त्याच्या पोटी हा लाल खायरा लाल बोर्रा निघलेला आहे। प्रॉपर ह्याचे भाऊ बहीण त्यांच्याकडे विनर झालेले आहेत। हा गणेश भाऊ वायकरांकडे होता, तो आपण आणलेला आहे ब्रीडिंगसाठी। आणि त्याला हे ऋषीभाऊ धोत्रे चरोलीतले आपले मित्र, त्यांनी ही मादी दिली आहे। डरबीला 400 किलोमीटरला 3री प्लेसमेंट आहे मादीची, स्पीड वगैरे सगळं मजबूत आहे आणि बरोबर ह्या नराला बसत होती मादी। ऋषीभाऊ धोत्रेंकडे म्हणजे नर आणायला गेलो त्यावेळेस त्यांच्याकडे नेला होता, त्यांनी सांगितलं होती मादी टाका, रिझल्ट चांगला आहे। त्या हिशोबाने आपण ही पेअर केलेला आहे। 1-2-3 जोड काढून घ्यायच्यात, नंतर चेंज करायची आहे मादी नर। काय असं ते वेगवेगळं ट्राय करत असतो आपण, काय स्वरूपी एक मादी नाही ठेवत शक्यतो नर मादी जोडे। हा दुसरा पेअर आहे, म्हणजे ॲक्च्युअली दुसऱ्या कप्प्यात आपण लावलेला आहे, पण तिथं व्हिडिओ क्लिअर येत नाही, अंधारात तेच जोडे, त्यामुळं साईडला घेऊन व्हिडिओ करतोय आपण। ही मादी लाल बबरी स्वतः 700 खेळलेली आहे, ओल्ड साईन लाईनमधून आहे, बाप्पू सोडणार यांच्याकडची आहे, म्हणजे आपण दुसऱ्यांकडून घेतली। आणि हा नर इम्पोर्ट आहे प्रॉपर, पण विनर लाईनमधून आहे। त्याचे हे 2 पट्टे दत्ता भाऊ गोरे यांच्याकडून जोड आणलेला आहे आपण। त्यांच्याकडं ज्यावेळेस जोड आणला आहे 15-20 दिवसापूर्वीच आणला आहे, पट्टे लहान लहान होते। एक लाल बाबरा होता आणि एक निळा होता, तर त्यांनी एक खांड ठेवायची म्हणून तो लाल बाबरा त्यांना ठेवला आपण। आणि त्याच्यासोबत त्यांनी एक निळा त्यांच्याकडच्या इम्पोर्ट लाईनचा एक त्या साईजचा एक पट्टा होता, तो दिला। 21 आणि 22 नंबर आहे रिंग पायामध्ये। हा पट्टा ह्या जोडाचा आहे, इम्पोर्ट लाईन त्यांच्याकडचा दिला होता 22 नंबर। माझी प्रॉपर खेळलेली आहे स्वतः। हा एक पेरा तयार थोडंसं त्यांनी पण 2-3 जोड काढून घेतले होते, आपण आरामावर टाकून देणार ह्या जोड। आता एवढा जोड झाला की हे पट्टे द्यायचे, जर कोणाला पाहिजे असतील तरी फोन करा, पट्टे देऊन टाकायचे, म्हणजे मोठे झाल्यावर दाना उचलायला लागल्यावर। हा जोड आपल्याला दीपक भाऊ तापकीर DST लॉफ्ट त्यांनी दिलेला आहे। त्यांना आपण सांगितलं होतं की 600 ते 550-600 किलोमीटरपर्यंत आपल्याला प्रॉपर रिझल्ट देईल असा एक जोड पाहिजे। त्यांनी त्यांच्याकडच्या स्टॉक बर्डमधला हा एक पेअर करून दिला आपल्याला, आणि म्हणजे रिझल्टही आणि येईन आणि कलरही भेटेल ह्या हिशोबाने त्यांनी आपल्याला हा पेअर दिला। मादीची सख्खी बहीण 600 किलोमीटरला प्लेसमेंटमध्ये आणि नरही प्रॉपर लाईनमध्ये, म्हणजे 500-600 किलोमीटरला भाऊ बहीण सर्व त्यांच्याकडं प्लेसमेंट दिलेले आहेत त्यांनी, ते पण हार्ड क्लायमेटला। म्हणजे चांगलं क्लायमेट असेल तर बऱ्यापैकी पक्षी येतातच, पण हार्ड क्लायमेटला रिझल्ट देणं हार्डला थोडंसं अवघड जातं। त्या क्लायमेटला पण त्यांनी रिझल्ट दिलेला आहे। शेवटी स्वतःचं ट्रेनिंग पण महत्त्वाचं ठरतं, स्वतः जपतोय कसा पक्षी, पण एक लाईन तरी ती आहे। ह्याची अंडी आहे तिकडं, यंगच पेअर आहे। आपण आता यावेळेस पट्टे काय येतात ते शर्ट तयार करून, या शर्टची एक बेस लाईन तयार, अजून या शर्टची अजून पण पेअर केलेलं आपण 1-2। ह्यांचे पट्टे त्यांना त्या पट्ट्यांना क्रॉस करायचे, ह्या हिशोबाने 2 लाईन सेपरेट तयार होतील आपल्याकडं। हा पेअर किशोरभाऊ गुळवे यांच्याकडचा आहे। किशोरभाऊ गुळवेंचे एक 9-10 पक्षी आहेत आपल्याकडं, त्याच्यातला हा पेअर। आणि सगळ्यात आवडता पक्षी त्यांचा म्हणलं तरी चांगला आपला पण, तर हा नर, म्हणजे हा पेअर त्यांनी लावायला नव्हतं सांगितलं, त्यांच्याकडून मेल फिमेल आणलेले आहेत, पण ह्या नराला सध्या मादी आपल्याकडे तयार होती घरची, तोपर्यंत ही मादी लावली आपण। ह्या नराला अजून एक मादी टाकली होती आपल्याकडे 350 किलोमीटरला आलेली, तिचं एक अंड पाडून आता 2 अंडी होती, एक अंड खराब निघलं, एकाचा बच्चा निघाला आता सरकवले। हा नर म्हणजे त्यांच्याकडं जे गेलेले असतील त्यांना माहिती आहे, त्यांच्याकडची जी एवरील मादी आहे प्रॉपर आत्तापर्यंत जेवढे ग्रिझलमध्ये नाव केले त्या मादीच्या पठ्ठ्यांनीच केले त्यांचं। त्याची ही इनब्रीड आहे, अशी इनब्रीड शक्यतो कोणाला देत नाही, त्यांनी आपल्याला दिली। प्रॉपर मादीसारखा सेफ त्यांनी त्यांच्या पद्धतीने एक पठ्ठा काढून ठेवला होता,
तो आपल्याला दिला त्यांनी. आणि विशेष म्हणजे तो फुल ब्रीडर आहे. कोणतीही मादी क्रॉस केली तरी ते आता इथं भविष्यात रिझल्ट देणार आहे. 8 ते 9 महिन्याचा पट्टा आहे बघा. आत्तापर्यंत त्या मादीला जेवढे नर टाकलेत किंवा म्हणजे प्रॉपर विनर लाईनमध्येच मादी आहे. तिचा डायरेक्ट पोरगा आणि ते पण इनब्रीड. आणि विशेष म्हणजे फुल ब्रीडर असल्यामुळं एकदम रिझल्ट लाईन तयार व्हायची. त्या हिशोबाने ही मादी त्यांच्याकडचीच इम्पोर्ट लाईनची. ह्या मादीचे भाऊ बहीण पण प्रॉपर विनर आहेत. प्लेसमेंट नाही तर डायरेक्ट विनर आहेत. ती मादी आपण ह्याला टाकली आहे सध्या. मादी फुल रेसर आहे. बघू 1-2 जोड काढून बघायच्यात काय. शक्यतो ह्याच्या पोटी सिल्वर टाईप रिझल्ट पण येतील असा माझा अंदाज आहे निळ्या मादीमुळं. प्रॉपर विनर लाईन पेअर लागलेला आहे आता. पण रिझल्ट शेवटी घेतल्याशिवाय अंदाज येणार नाही काय रिझल्ट देता येते. हा पेअर आपल्याला लोकेश भाऊ कुमरे त्यांनी दिलेला आहे. त्यांना आपण तसं सांगितलं होतं की प्रॉपर रिझल्ट दिला पाहिजे 500-600 किलोमीटरपर्यंत असा एक पेअर आपल्याला द्या. रेस खेळायचं झालं तरी त्या हिशोबाने त्यांनी हा पेअर दिला आहे आपल्याला. नर बाहेरचा आहे. त्यांनी खास ब्रीडिंगसाठी आणला होता त्यांच्यासाठी. तो आपल्याला दिला आहे त्यांनी. आणि मादी त्यांच्या घरची होम ब्रीड जनार्दन बेस लाईन आहे. प्रॉपर हिचे भाऊ बहीण विनर आहेत त्यांच्याकडं. इथून मागं त्यांची बहीण प्रॉपर इम्पोर्टमध्ये. आता हा नर म्हणजे ह्या नराच्या पोटी भविष्यात कापूसला पण क्रॉस करून बघायचं आहे. कारण चेडा डुब्बाचे आणि ग्रीझलही अशा शेपमध्ये काढायच्यात. विनर लाईन शेप पण 1 नंबर. चेन्नईमधला पक्षी येतो. मस्त पक्षी आहे. बघा त्याचे पट्टे काय रिझल्ट देतात. शेवटी तर पट्टे सांभाळण्यावर पण आहे. 50% लाईनचा विषय राहतो आणि 50% सांभाळण्याचा विषय राहतो. लाईनचा तर विषय क्लिअर झालेला आहे. आता विषय काय असेल तो सांभाळायचा. त्याच्यानंतर हा एक पेअर आहे. दत्ताभाऊ गोरे यांनी ॲशर्टची फिमेल दिली होती आपल्याला. त्यांच्याकडची स्टॉक केलेली. हिचे पण भाऊ बहीण त्यांच्याकडं प्लेसमेंट दिले होत्या. आणि त्याला ह्या आपण स्वतः खेळलेला नर क्रॉस केला आहे. जुना नर आहे आपला 2020चा. ह्याच्या भरपूर रिझल्ट काढले आपण ह्याच्या पोटी. प्रॉपर रिझल्ट दिला ह्या ग्रीझलने. ही 350 किलोमीटरला जी मादी आलेली तिचा सख्खा भाव आहे. एक्स्ट्रीम लॉंग डिस्टन्समध्ये पक्षी हा. याच्या पोटी शक्यतो ॲशर्ट निघण्याची अपेक्षा आहे. तो दुसरा एक ॲशर्ट जोड त्याचे जे काय ॲशर्ट पट्टे निघतील आणि ह्याचे काय ॲशर्ट पट्टे निघतील भविष्यात ते पेअरिंग करायची हिशोबाने 2 लाईन. आणि तिसरी एक लाईन आहे आपल्याकडं दत्ताभाऊ गोरेंनीच दिलेली. 200 किलोमीटरला एक लेट आलेली मादी त्यांच्याकडे आली होती ॲशर्ट. ती एक मादी आपल्याला दिली. म्हणजे ही लाईन सोडून दुसरी लाईन. आणि तिचा सख्खा भाऊ एक अंदाज आपण बाहेरून भेटला आपल्याला. त्या मादीसाठीच आणला होता पण तो सख्खा भाऊच निघाला त्याचा. ती एक लाईन होईल. ती मादी पण स्वतः खेळलेली. आणि हा एक पेअर लावून काय अंडी 2-3 दिवस झाले पेअर लावून. बघा काय निघेल कसं काय निघेल ते. हा एक पेअर आपला जुना आहे 5 वर्षाचा. ही मादी स्वतः 550 खेळलेली आहे. प्लॉट यंदा पण विनर येते. त्यांच्याकडची एक्स्ट्रा बर्डमध्ये सोडलेली मादी होती. तिचे भरपूर पट्टे काढले आपण. ग्रीझल बऱ्यापैकी निळे बऱ्यापैकी दिले आपण बाहेर. आणि हा इम्पोर्ट लाईनचा प्रॉपर ग्रीझल म्हणजे आल्यापासून हाच न राहिला. आणि ह्याच पेअरवर आपण पट्टे काढतोय. प्रॉपर इम्पोर्ट. क्लिअर दिसत नाही. लाईन नराची पण इतकी स्ट्रॉंग ब्लड लाईन आहे की ह्याचे भरपूर पट्टे आपण दिले. जे काही म्हणजे ग्रीझल ज्यांना दिले मित्रांना त्यांची त्या पट्ट्यांचे पट्टे तयार करून ठेवले स्टॉकला. पण आपल्याकडे काय अजून ह्याचे काय स्टॉकला होते आपल्या स्टॉकला. पण आजारात गेले बऱ्यापैकी पट्टे. नशिबाने हा पेअर वाचला 2 वर्षापूर्वी. तर आत्ता थोडे गेल्या वेळेस निळेच दिले पट्टे. त्यावेळेस आता आज अंडी फुटतील त्याची. अंडी आहेत त्याची. ग्रीझर निघली तर ठेवायचं नियोजन आहे. हे बघा सेपला बघू शकता. पट्टे ह्याच्यापेक्षा पण खतरनाक सेपला निघतात. सगळ्यात आवडता ग्रीझलमधला हा एक आपला घरचा
हा एक आपला जुना ग्रिझल जोड 4-5 वर्षात झाला असेल. हा आपला पुण्यातला असणार आहे. स्वतः टॉसिंग बिसिंग झालेलं आहे याचं. पण साईजला बरं मोठा असल्यामुळं बॉडी वेट आहे म्हणजे बॉडी स्ट्रक्चरच थोडंसं मोठं असल्यामुळं लेट येत असेल त्यामुळे त्यांनी काढला होता. लाईनला 1 नंबर पक्षी. त्याला आपण ही स्वतः 350 खेळलेली चेन्नईमध्ये मादी घेतली होती. चेन्नईमधून आणलेली ही क्रॉस केली म्हणजे शॉर्ट साईजमध्ये स्पीड लय खतरनाक आहे मादीला. ती मादी क्रॉस केल्यामुळं आता हे पठ्ठे बऱ्यापैकी म्हणजे असे रिझल्ट द्यायला लागलेत. 4 वर्ष झालेत. ज्यांना पठ्ठे दिले त्यांनी नावच काढलं आहे आपलं. असे आता ह्यावेळेस एक मादी पण ठेवलेली आहे पट्ट्याची ह्या जोडाची. आपण थोडेसे 2-3 2-4 पट्टे ठेवायचं नियोजन आहे ह्या जोडाचं. मस्त जोडे. हा एक आपला आवडता पेअर आहे. ग्रिझल म्हणजे बऱ्यापैकी अजून जोडे लावायचे पण राहिले, स्टॉकला पण आहेत. पण हे जे चालू जोडे आहेत त्यांची व्हिडिओ घेतली आहे. ही मादी आपल्या घरची आहे. प्रॉपर विनर लाईन जुना ग्रिझल आहे आपला. बऱ्याच वेळा शो म्हणून मी ग्रुपला याला टाकलेला होता. त्याची डायरेक्ट पोरगी. आणि हा 350 किलोमीटरला मादी आली त्यांच्याकडूनच आपण नर आणला होता. क्रॉसिंग झालं होतं घेणाराचं. रेस खेळायचं नियोजन कॅन्सल केल्यामुळे त्यांनी आपल्याला दिला होता. ह्याची जोडाची खासियत अशी 80% तर ग्रिझलच येतात, 80 ते 90%. आणि त्यातले 50 ते 60% सिल्वर ग्रिझल असतात. म्हणजे ह्या जोडाचे पट्टे जर दाखवले ना तर कोणी म्हणणार पण नाही की ह्या जोडाचे पट्टे आहेत म्हणून. ते प्रॉपर सिल्वर ग्रिझल देतो हा जोड. आणि एकदम रिझल्ट आहे. स्पीड बिडे खतरनाक देतो पट्टे. डोळ्यात 1 नंबर नार. आता पिवळे दिसतात एक वेगळेच डोळ्यात पण लाईन भारी आहे.